ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीने घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत 2 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 17,27,000 रुपयांचे 298 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। या कारवाईमुळे ठाणे, भिवंडी, बदलापूर आणि वर्तकनगर परिसरातील एकूण 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक 2च्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युसुफ रशीद शेख उर्फ दीपक उर्फ राहुल वय 42 आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर वय 32 यांना अटक केली। चौकशीत आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। तपासादरम्यान नारपोली, भिवंडी शहर, बदलापूर आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यातील 7 घरफोडीचे गुन्हे उघड झाले। अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात ठाणे मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण तसेच मीरा भाईंदर, वसई विरार परिसरात मालमत्तेविरुद्धचे तब्बल 53 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस सहायुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत व गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीच्या पथकाने केली।